रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे जे तुम्ही ब्लाउज बघतायत या ब्लाउजसाठी आपण खूप सुंदर अशी अम्ब्रेला स्लीव्ज तयार करणार आहेत। म्हणजे अम्ब्रेला कट मध्ये बाही कटिंग एकदम नवीन पद्धतीने मी तुम्हाला दाखवेल, एकदम सोपं करून। त्यासाठी बघा, तयार ब्लाउजचा आपण हा जो काही मुंड्याचा राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर आता आपण इथं सिल्कचा जो कापड आहे तो घेतलेला आहे। डबल मध्ये हा जो आहे तो कापड मी इथं व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे। तर इथं आपण काय करणार आहेत, कापडचे बघा पणा कितीचा आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवते। 18 इंच येतोय बरोबर, म्हणजेच आपल्याला ह्या स्लीव्ज बनवण्यासाठी बरोबर अर्धा मीटर कापड लागणार आहे। ठीक आहे, अर्धा मीटर कापडची मी बरोबर अशी आता इथं त्रिकोण मध्ये घडी घालून घेतलेली आहे, ट्रायंगल शेप मध्ये। खूप सोपी पद्धत आहे। अशी ट्रायंगल शेप मध्ये आपण घडी घातली का इथं आता आपल्याला बरोबर आपण जो काही मुंड्याचा राऊंड मोजून घेतलेला आहे तोच आपल्याला इथं टाकायचा आहे। तर बघा, इथं मी 9.5 वर मार्किंग करणार आहे। आपण मुंड्याचा जो आपण राऊंड मोजून घेतला तो 10 आलेला आहे, आपण इथं 9.5 वर मार्किंग करणार। कारण क्रॉस कटिंग झाली म्हणजे ऑटोमॅटिकली आपला हा जो कपडा आहे तो ताणला जातो आणि वाढत असतो। असं उंचीला मी इथं 7.5 इंचावर पॉइंट लावणार आहे। तुम्हाला जेवढं उंचीची फ्रिल घ्यायची असेल, अम्ब्रेला स्लीव्ज घ्यायची असेल, तेवढ्या उंचीवर तुम्ही इथं मार्किंग करू शकता। तर मी इथं 7.5 वर पॉइंट लावले आणि आता ह्या बाजूला बघा 7.5 पर्यंत टेप लावत मी असा फोल्ड केला, म्हणजे त्याचं मध्य काढून इथं मी असा पॉइंट दिलेला आहे। आता हा मध्यचा जो पॉइंट निघाला म्हणजेच हा आपला उतार झाला बाईचा असं समजा तुम्ही। आणि आता याला आपण राऊंड शेप मध्ये असं बरोबर ड्रॉ करून घेणार आहेत। संपूर्ण पॉइंट आपल्याला असे मॅच करायचे असतात। आता राऊंड शेप मध्ये बॉटम आहे आपला खालचा आणि सरळ वाला जो पार्ट आहे तो आपला मुंड्याचा पार्ट आहे। आर्म होलचा भाग आपला सरळ असा येणार आहे। परत मी तुम्हाला कापड इथं दाखवते। मी 1 मीटर कापड आणलं होतं गावातून आणि अर्धा मीटरच कापड मला इथं लागलेला आहे। अर्धा मीटर कापड मध्ये आपल्या ही जी स्लीव्ज आहे अम्ब्रेला स्लीव्ज एकदम छान अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवत आहे। आता हा मुंड्याचा भाग आहे, जो सरळ मी कट केला तो मुंड्याचा भाग असणार आहे आणि हा जो काही गोलाकार आहे हा आपला बॉटमचा पार्ट असणार आहे बाहीचा। तर अशा पद्धतीने छानपैकी आपल्या दोन्ही बाह्या आपण इथं कट करून घेतल्या। राऊंड शेप वरती मुंड्याचा आपला हा जो काही आकार आहे बाहीचा खालचा बॉटमचा तिथं आपण पिको करून घेणार आहेत। एकदम छान असा पिको आपल्याला करून घ्यायचा आहे। पिको केल्यामुळे याला एकदम छान असा लुक मिळत असतो। बघा, असा मी पिको करून घेतलेला आहे दोन्ही बाह्यांना। आता सीधी आणि उलट बाजू आपल्याला बघायची आहे आणि सीधी उलट बाजू बघतच आपण आता ब्लाउजचं बॉडी पार्ट घेतलेला आहे। याच्यावरून आपल्याला बरोबर शोल्डर पासून स्लीव्ज अशा पद्धतीने छानपैकी आपण तिथं बघून सेंटर मधूनच आपण तिला अशी ठेवून चेक करणार की आपली स्लीव्ज बरोबर येते का, आपल्याला कमी जास्त तर होत नाहीये असं आपल्याला बघायचं आहे आणि मग स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे। ब्लाउजचा जो आहे तो कापड वर्क असल्यामुळे खूप जाड आहे, तर खूपच एकदम असं हेवी हे ब्लाउज आहे। तर मी ब्लाउजची शिद्यावरून फिटिंग करत नेहमी अल्टरची फिटिंग करत असते, पण ह्या ब्लाउजला मी उलटच फिटिंग केलेली आहे आणि ओपन पार्टला मी परत पिकोच्या मशीनने एकदम छान असं मस्त स्टिच करून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, हा जो ब्लाउज आहे ह्या ब्लाउजचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधीच शेअर केलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा, खूप डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला तिथे दिलेली आहे। पुढे डीप नेक, तसंच मागे बोट नेक आणि प्रिन्सेस कटमध्ये आपलं हे 36 मापाचं ब्लाउज संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथं मी दाखवलेली आहे। तर नक्कीच तो व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।
चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.